Hello, this is the My Artifact episode number 210. आजची तारीख आहे 20 सप्टेंबर 2015 आणि आता वाजले करीब 11 वाजले. आज संडे होता, त्यामुळे आज जिम बंद होती. तर आज मी उशिरा झोपून उठलो करीब 8 वाजता. जास्तच झालं वाटते. ओके, बरं. आता काय आलं की जिम बंद होतं, त्यामुळे मी आज उशिरा उठलो करीब 8 वाजता. उठल्यानंतर हातपाय आंघोळ सकाळी हे खाल्लं होतं. आईनी मोठ बनवली होती नाश्त्यासाठी, तर तेच खाल्ला आणि तो नाश्ता एवढा केला की जेवण नंतर केलंच नाही. आज संडे होता, मोस्टली सगळ्यांना सुट्टी असते. तर आज ठरवलं की म्हणजे माझ्या माइंडमध्ये कालपासून होतं की आपण ग्रुप डिस्कशन करावं. म्हणजे मला जे व्हिडिओ भेटले होते MPSC UPSCचे जिओग्राफीवरचे व्हिडिओ लेक्चर्स, तर ते काफी माहोल होते. जर ते एकट्यात पाहिले असते सो इट गेट बोर नाही, इंटरेस्टिंग आहे, बट जर ते ग्रुप डिस्कशन थ्रू केले तर ते बहुत चांगले होते, बहुत चांगले. जेवढं आपण ज्ञान पसरवू तेवढा तो वाढते. तर मी हाच फिनॉमिनो वापरण्याचा प्रयत्न केला. तर मी विचार केलं होतं की आपल्या विहारात मयूर ढाके जे MPSC UPSCची तयारी करत आहे, तर मयूर ढाके, सौरभ त्रे, रजत वगैरे त्यांच्यासोबत हे लेक्चर्स पाहू आणि त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करू. दॅट्स अ नाईस आयडिया. तर त्यामुळे माझ्या टचमध्ये जो होता आता तो मयूर ढाके होता. तर मी त्याला फोन लावला तर तो म्हणे त्याचं काही जमत नाही म्हणे. तर मग तो प्लॅनच कॅन्सल झाला. मग ठरवलं की ग्रुप डिस्कशन तर करायचं आहे, पण कोणी सोबत नाही. तर आपलं वन मॅन टीम आहे ना बेटा. जरी ते MPSC UPSCची तयारी करू शकत नाही, पण थोडंसं ज्ञान तर घेऊ शकतेस ना. तर हाच विचार करून मी पिंटूला फोन लावला, देन वैभव, बॅडी, राहुल, प्रवेश सगळ्यांना फोन लावला. सगळेजण रेडी झाले. ओके, ग्रुप डिस्कशन करू. 1 वाजता बोललो होतो पिंटूला, तर 1 वाजता गेलो मी. 12:30 असंच गेलो त्याच्याकडे. 1 वाजता 1-1:30 वाजता सगळेजण आले. 1:45 वाजता सुरू केलं ग्रुप डिस्कशन. त्याच्यामध्ये आज जो टॉपिक होता तो लँजिट्यूड अँड लॅटिट्यूड्स याच्यावर होता. तर इट्स अ नाईस फॅक्ट. म्हणजे ग्रुप डिस्कशन केल्याने खूप जास्त माहीत होते. जेवढा मला माहीत होतं त्याच्या डबल मला माहीत झालं ग्रुप डिस्कशन थ्रू, एकमेकांकडून काय कसं आहे. जे आयडिया जे समजा काही व्हिडिओमधून नाही कळलं तर ते ग्रुप डिस्कशन थ्रू एकमेकांच्या बोलण्यावरून कळून जाते की तिने काय म्हणलं, काय नाही म्हणलं. सो दॅट इज गुड. बट काय आलं की नंतर लाईन गेली. नियर अबाउट 44 मिनिटाचा होता तो.
तर लाईन गेली मधात. तर लाईन गेल्यामुळे लॅपी थोडा वेळ राहिला सुरू, बट देन इट शट डाऊन. तरी जेवढं झालं तेवढं हार्ड इनफ होतं आणि ओके होतं. देन झालं की आम्ही खेळलो 3 पत्ती. क्रिकेट खेळलो असतो, बट चिखल आणि ग्राउंड पूर्ण त्रस्त झालं होतं, त्यामुळे क्रिकेट नॉट पॉसिबल झालं. बट 3 पत्ती इज नाईस. 3 पत्ती खेळलो, 4 वाजून गेले. नंतर घरी आलो. बहुत भूक लागली होती, कारण मी सकाळी फक्त नाश्ता केला होता. आलो, मूग खाल्ली जे उरलेली होती सकाळी, आणि भात खाल्ला, भात आणि वरण. मला गगनचा फोन आला, तो म्हणे का संध्याकाळी ये म्हणे, जेवण आहे म्हणे महालक्ष्मीचं. तर मी ते जाणार होतो, कन्फर्म होतं. बट मी सकाळी ताईला म्हणलं की आपण आज जाऊ म्हणलं, पण तिचं काही नक्की नव्हतं. मला काही असं वाटलं नाही का आज काही होणार नाही पॉसिबल. बट नंतर संध्याकाळी फोन आला की ओके म्हणे, चला म्हणे सगळेजण. तर सगळेजण जाऊन राहिले, तर माझं न जाणं एकदम खूप ऑड वाटलं असतं. गगनकडून इतका काही फोर्स नव्हता येण्याचा. मी त्याला जिममध्ये उद्या भेटलो होतो. उद्या मी सॉरी यार नाही जमलं वगैरे वगैरे 1-2 कहाणी सांगून ओके ठीक आहे, काही नाही. तर एवढा काही गगनकडून फोर्स नव्हता, आणि तो काही एवढा माझा काही टचमध्ये नाही आहे का बेटा त्याच्याकडे जाऊ आणि जेवण करू. तर या इट डज हॅपन. तर सावंगीला गणपती पाहायला गेलो कझिनसोबत. मी, बिट्टू, सोनूताई, प्रीताई आणि लहान सोनू. काफ़ी मजा आली, काफ़ी फोटो काढले. Xiaomi Mi 4 आहे, रिअली ऑसम. तो फोटो बहुत चांगले काढते, आणि अशा मोमेंटमध्ये कॅमेरे पूर्ण हे होऊन जाते. पूर्ण म्हणजे Mi 4 होता म्हणा, म्हणजे लास्ट एंडपर्यंत त्यांनी साथ दिली, बट तिथे थोडंसं लॅगिश फील आला मला तिथे कॅमेरामध्ये. जेव्हा मोमेंट येते ना, तेव्हा मोबाईलचे कॅमेरे एकदम हे होऊन जाते. आता हे फक्त फोटोज काढून घेते, त्यात काही क्लॅरिटी वगैरे काय असं देत नाही, आणि मोबाईल खूप गरम. बट Mi 4 बीट्स एव्हरीथिंग, आणि काफी चांगले फोटो काढले त्यांनी. देन आम्ही तिथे जेवायला गेलो, बार्बिक्यू तिथे एक सावंगीमध्ये. इट्स अ नाईस जेवण. बाहेरचं असलं तर खूप खाणं होते, घरी असलं तेवढं खात नाही मी कधी. बाहेरचं असलं झालं किती 3-3.5 पोळ्या, 4 पोळ्या खाल्ल्या मी. 4 पोळ्या आणि 3 टाईम भात. बाप्पा. आणि तो जिरा राईस. इट्स अ रिअली बिग मील मॅन. आणि आता त्यालाच पसवण्यासाठी मी इथे फिरून राहिलो आहे. सो देज इट. या पुढे जाऊन तुम्हाला बाहेरचं जेवण करायचं आहे, तर आतापासून हात लावून घे. आतापासून का बेटा, मी 700-1000 रुपये घेऊन का, अगं झाला 730 रुपये बिल आलं ना. So this is the end. This is the Mahaartifact episode number 210. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.